परिषदेला माननीय मोदी साहेबांचे पूर्ण 12 वर्ष झालेत. 12 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये जे कार्यक्रम झालेत आणि कार्यक्रमची रूपरेषा आणि सरकार, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाचा आढावा हे पत्रकार परिषद म्हणून या ठिकाणी आमचे माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेजी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. तरी आपल्या सर्वांना विनंती आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करायची. यांच्या निवडून आलेल्या कार्यकाळाला 4399 दिवस पूर्ण झाले आणि त्या निमित्तानं देशभर या 4399 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये जे काही निर्णय आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतले ते निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांच्या कार्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आपण बघितलं असेल की पहिल्यांदा 26 मे 2014ला त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 30 मे 2019ला दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 9 जून 2024ला तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये जे कोणी आत्तापर्यंत पंतप्रधान झाले त्यामध्ये सर्वात जास्त काळ निवडून आलेला प्रधानमंत्री म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं जातं. कधी कधी आपल्याला असं वाटतं असेल की पंडित जवाहरलाल नेहरूचा काळ याच्यापेक्षा जास्त दिवस राहिला, परंतु 1947 साली या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि 1952पर्यंत जे प्रधानमंत्री राहिले ते प्रधानमंत्री हे निवडून आलेले प्रधानमंत्री नव्हते, तर ब्रिटिशांनी आपल्याला सत्ता हस्तांतर केल्याच्यानंतर त्यांना जो कार्यकाळ मिळाला आपल्या देशाची घटना होईपर्यंत तो आता 1690 दिवसाचा. आणि त्यामुळं निवडून आलेल्यामध्ये सगळ्यात जास्त काळ हा त्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा. खरं तर अनेक क्रांतिकारी आणि गरीब कल्याणाची योजना या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये झाला. मला आठवतं की सगळ्यात अगोदर जर कोणता निर्णय झाला असेल तर जनधन योजना, म्हणजे या देशातल्या 40 कोटी लोकांनी बँकेची पायरी चढली नव्हती, बँकेचं तोंड पाहिलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांचा बँकिंग व्यवहारच नव्हता. आणि बँकेत जाऊन एखादं काम त्यांना करायचं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये 500 रुपये टाकल्याशिवाय बँकेचं खातं खोलता येतं. परंतु या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला की बँकेमध्ये खातं खोलायचं असेल तर 0 बॅलन्सवर एकही रुपया न घेता बँकेत खातं खोललं गेलं पाहिजे. आणि किंवा आजही दिले असं नाही, पण मी त्याही काळामध्ये मंत्री होतो. प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक जिल्ह्यात पाठवून बँकेमध्ये ते कार्यक्रम करायला लावले आणि बँकर्सला ज्याचं खातं त्या बँकेत नाही आहे त्यांचं घरीतून खातं खोललं गेलं. ही गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे. त्यामध्ये जवळपास 50 ते 52 कोटी लोकांनी आत्तापर्यंत, म्हणजे 2026पर्यंत 52 कोटी लोकांनी आत्तापर्यंत जनधन खाते खोललेले बँकेमध्ये. आणि त्याचा सगळ्यात जर जास्त फायदा जर काय झाला असेल तर DBT, डायरेक्ट सरकारची जर कधी एखादी योजना असेल तर त्या योजनेचा फायदा हा डायरेक्ट त्या लाभधारकाच्या खात्यात जाण्याचं काम या जनधन अकाउंटवर या देशामध्ये सुरू झालं. पूर्वीच्या काळात आपण बघितलं असेल की या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी असं म्हणलं होतं की मी तुम्हाला 100 रुपये पाठवतो, त्या 100 रुपयातले 85 रुपये ही गळती होती, फक्त लाभधारकाच्या हातात 15 रुपये पडतात. हे राजीव गांधीचं स्टेटमेंट आहे. पण आज या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निर्णयामुळं कोणाकडेही न जाता सरकारच्या DBTवर सरळ पैसे त्याच्या खात्यात येतात. हा गरीब कल्याणाच्या अजेंड्याचा हा प्रमुख भाग आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की त्यांनी उज्ज्वला गॅस योजना काढली.
मी 1999 पहिल्यांदा खासदार झालो. त्या काळामध्ये खासदाराला एक कुपन बुक दिलं जायचं. एक टेलिफोनसाठी कुपन बुक होतं आणि एक गॅस कनेक्शनसाठी कुपन बुक होतं. तुम्ही जा पैसे द्या आणि गॅस भेटत नव्हता, तुम्ही जा पैसे भरा टेलिफोन भेटत नव्हता. परंतु आमच्याकडे जर आहे खासदाराकडं तर आम्ही निवडक लोकांना काही प्राधान्यक्रमानं ते गॅसचं कुपन काढून द्यायचो आणि मग त्यांनी जायचा आणि गॅस घ्यायचा. किंवा एखादा टेलिफोनसुद्धा भेटत नव्हते, टेलिफोनचं कुपन द्यायचं आणि त्या माणसाला भेटायचा. पण प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी. ज्या ठिकाणी 6,000 रुपयाचं गॅस कनेक्शन आहे ते केवळ 100 रुपयात गॅस कनेक्शन द्यायची आणि मागच्या काळात 10 कोटी लोकांना त्या ठिकाणी गॅस कनेक्शन दिलं. केवळ एवढंच नाही तर मी फूड अँड स्वीट्स आपल्या खात्याचा मंत्री होतो. त्या काळामध्ये 5 किलो धान्य मोफत द्यायची आहे. 5 किलो धान्य 1 रुपये घेऊ 5 किलो धान्य, 2 रुपये घेऊ तांदूळ द्यायचं धान्य. कोविडच्या काळात मोदीजींनी गरिबाला काम करण्याची इच्छा आहे पण कामच नाही, पण काय करायचं तर 10 किलो धान्य कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष दिलं. जगाच्या पाठीवर कुठंही घर बसल्या राशन दुकानातून सरकारनं धान्य कधी दिलं नाही. ते फक्त भारतामध्ये दिलं, ते फक्त नरेंद्र मोदीच्या आदेशात दिलं. कोविड संपल्याच्या नंतर आता 1 रुपया जो आपण घेत होतो तोही घेत नाही, 2 रुपये तांदूळाचे घेत होतो तेही आता घेत नाही. ते थोडक्यामध्ये गरिबाचं जीवन सहज तुमच्या आमच्यासारखं त्याला जगता यावं अशा प्रकारच्या गोष्टी द्यायच्या तर त्या गरिबांना द्यायला त्यांनी आज सोडलं. आपल्याकडं विकास कशाला म्हणतो आपण? रस्ते, पाणी आणि वीज. ज्या गावात, ज्या राज्यात, ज्या जिल्ह्यात रस्ते चांगले, पाणी चांगलं आणि वीज मिळतात. आता बघा या 2 वर्षात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी विजेचं जे काही संकट आपल्यावर होतं, या देशातली 80% वीज ही कोळशापासून तयार होती. 20% वीज ही सोलार आणि अन्य स्रोतातून तयार होती. 80% वीज तयार होती आपल्याकडं ती कोळशापासून होती. पण कोळसा हे जमिनीतलं धन आहे. आज नव्हतं ते कमी पडणार आहे. पाणी जमिनीतलं धन आहे. पाणी उपटलं तर पाणी पडतो पण कोळसा पडत नाही. मी कोळसा मंत्री पण होतो. 30 वर्षे पुरण एवढाच कोळसा आपल्या जमिनीत आहे. पुढच्या काळात काय तर कोळशावरचं अवलंबित्व कमी करून शेतकऱ्याला वीज द्यायला गेली पाहिजे, व्यापाऱ्याला वीज द्यायला गेली पाहिजे. म्हणून शेतीचं विजेचं त्यांनी एक नियोजन केलं आणि 10% 90% सबसिडीवर सोलारच्या मोटारी आता मागेल त्याला द्यायला सरकारनं आता सुरुवात केली. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आपल्या उत्पन्नातून विकत घ्यावं लागायच्या त्या आता पूर्ण पैसे विकत न घेता फक्त 10% पैसे आपल्याला भरायचे आणि आपल्याला उत्पन्न वाढवायचं अशा प्रकारचं नियोजनसुद्धा सरकारनं केलं आहे. मला असं वाटतं की त्यापेक्षा अनेक वेगळ्या 370 कलम मोदीच्याच काळात झालं. राम मंदिराचा निर्णय मोदीच्याच काळात झाला. शिवाय प्रधानमंत्री सन्मान निधी योजना की जी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 3 टप्प्यात 2-2 हजार रुपये हे केंद्र सरकार देतं आणि 2-2 हजार रुपये राज्य सरकार देतं. असे 12,000 रुपये हे विचार करा. जोपर्यंत शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असणार नाही तोपर्यंत शेती क्षेत्र हे पुढं जाणार. याशिवाय आता गेल्या निर्णयामध्ये महिलांसाठी 1,500 रुपये प्रत्येक महिन्याच्या खात्यात टाकण्यात येऊन आपण एक अंदाज लावला पाहिजे की गरिबाचं जीवन सहजरित्या इतरांच्या बरोबर त्याला जगता यावं, आपलं जीवन कुठेही अडचणीत येऊ नये यासाठी अनेक योजना, त्यामध्ये गरीब कल्याणाची योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या आहेत. त्याच्याशिवाय एखाद्या गरीब कुटुंबात जर एखादा माणूस आजारी पडला तर त्यालाही 5 लाख रुपये द्यायची केंद्र सरकारची योजना आहे. अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून गेल्या 3 टर्ममध्ये मोदीजींनी यशस्वीपणानं सरकार चालवले. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, आज जगाची परिस्थिती अमेरिका इराणचं चालू आहे, रशिया इस्रायलचं युद्ध चालू आहे, बांगलादेशामध्ये क्रांती झाली, नेपाळमध्ये क्रांती झाली, श्रीलंकेचा आर्थिक परिस्थिती खराब झाली. जग धगधगतं आहे
पण भारत एकदम स्मूथली कुठल्याही प्रकारची अडचण न येता आपला कारभार नीट होतो. अन्य देशात जर तुम्ही आता गुगलवर गेले तर प्रत्येकाचं पेट्रोलचे डिझेलचे दर काय झाले पहा तुम्ही, आणि आपले दर किती वाढले ते पहा. जगाच्या प्रमाणात आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आहे ती बी आता 11व्या 3ऱ्या नंबर वाढली. असे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले निर्णय मोदीजीने घेतले आणि मग त्याचा माहिती सामान्य जनतेपर्यंत ही तुमच्या मार्फत पोहोचावी यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारचे प्रेस कार्यक्रम हाती घेतलेले. महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं मला हिंगोलीची जबाबदारी दिली, आपल्याला भेटायची जबाबदारी दिली. त्यामुळे मी आज हिंगोलीमध्ये आलो. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला काही विचारावं